नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स कन्सेप्ट अकॅडमी तर्फे तुमचं स्वागत आहे. आज आपण आपला जो व्हिडिओ बघणार आहोत तो आपल्या या पाठाचा शेवटचा पाठ आहे, इव्होल्युशन अँड हेरिडिटी. आतापर्यंत आपण इव्होल्युशनच्या ज्या थेअरी पाहिल्या त्यातले ते शेवटचे 2 पाठ, त्यातलं एक स्पेशिएशन हा आता आपण बघणार आहोत. तर स्पेसीज हा शब्द आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. What is species? The group of organism that can produce fertile individual through natural reproduction is called species. आता इथे एक ऑर्गॅनिझम आहे का, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल. फर्टाईल इंडिव्हिज्युअल म्हणजे काय की जो इंडिव्हिज्युअल आपली पुढची जनरेशन प्रोड्यूस करू शकणार असं, आणि त्यासाठी नॅचरल रिप्रोडक्शन थ्रू हे होणार, त्याला स्पेसीज म्हणायचं. स्पेसीज म्हणजे एक ऑर्गॅनिझमचा गट जो पुढची 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 पिढी तयार करतो. मग स्पेसीज तयार करण्यासाठी स्पेशिएशन ही एक प्रोसेस आहे, ते आपण बघू. डेफिनेशन ऑफ स्पेसिएशन: the process of formation of new species from earlier ones is called speciation. आता बघा, तुम्ही जन्माला आलात, तुमचे आजी आजोबा, तुमचे मम्मी पप्पा, तुम्ही, आता हे काय आहे, न्यू स्पेस म्हणजे पुढे 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 हे रिप्रोडक्शन आहे. पण इथे तसं आहे का, नाही. इथे प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज आहे. मग न्यू स्पेसीस तयार होताना नुसतं रिप्रोडक्शन महत्वाचं नाहीये, तर रिप्रोडक्शन होताना त्यात इव्होल्युशन होतं, ॲडॉप्टेशन होतं, ड्यू टू सम नीड्स किंवा काही जगण्याच्या स्ट्रगलमध्ये फिटेस्ट होण्यासाठी काही बदल केले जातात निसर्गतः त्यांच्यात, आणि जो काही बदल होतो त्यामुळे जे तयार होते ते न्यू स्पेसीज आहे. तर नवीन जीव जन्माला घालणं हे स्पेशिएशन नाहीये, तर नवीन स्पेसीज फॉर्म होत. मग नवीन स्पेसीज फॉर्म कशी होते, तर ते इव्होल्युशन थ्रू होत असते, हे आपण शिकलेलोच आहे. सो व्हॉट इज स्पेशिएशन? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन्स इज कॉल्ड स्पेशिएशन. मग स्पेशिएशन होतं कसं? ड्यू टू इव्होल्युशन न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर फॉर्म. आता आपण म्हणजे मांजर सगळ्यांना माहिती आहे, मांजराला वाघाची मावशी म्हणतात. तर मांजर आहे, वाघ आहे, लेपर्ड आहे, हे सगळे थोड्याफार प्रमाणात सारखे दिसणारे जीव. म्हणजे ते काय, त्यांच्या मूळ स्पेसीज काहीतरी, म्हणजे त्यांचं मूळ ओरिजिन ॲन्सेस्टर सेम असेल, पण नंतर गरजेनुसार त्यांच्यात काय काय बदल झाले इव्होल्युशनमुळे आणि नवीन स्पेसीज तयार झाल्या. मग जसं ॲनिमल्समध्ये तसंच प्लांट्समध्ये. सो स्पेसिएशन इज ऑकर्ड ड्यू टू द इव्होल्युशन अँड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर फॉर्म. बट वन थिंग वी शुड बी कन्सिडर्ड इन आवर माइंड दॅट देअर अँसेस्टर मे बी सेम और मस्ट बी सेम. Each species possesses specific characters. Each species possesses specific characters. म्हणजे आता प्रत्येक स्पेसीज जी असते तिचं एक खास विशिष्ट कॅरेक्टर असतं. याचा अर्थ काय होतो की त्याच्यामध्ये काही गुणधर्म आहेत. जसं ते कार्निवोरस आहेत, हर्बिवोरस आहेत, ते पळण्यासाठी चपळ आहे, त्यांची दृष्टी चांगली, प्रत्येकात काहीतरी गुणधर्म आहे. हे कशामुळे तयार झालं? ईच स्पेसीज डिफर इन इट्स जिओग्राफिकल कंडिशन. आता भौगोलिक परिस्थितीत जसे राहतात, विथ ड्यू टू दॅट दे हॅव टू चेंज देअर लाईफस्टाईल. आता जे मासे आहेत पाण्यातले, त्यांचा शेप ऑफ बॉडी, हे सगळं ॲडॉप्टेशन आपण लहान वर्गात शिकलंय. त्यांचा जो बॉडीचा शेप आहे तो विशिष्ट प्रकारचा आहे, त्यांच्या अंगावर एक मेण्यासारखा थर आहे. त्याचं कारण ते पाण्यात बुडले तरी त्यांच्या अंगावर पाणी राहिलं नाही पाहिजे. तेच कमळाचं आहे, तेच जलीय बऱ्याच वनस्पतीचं आहे.
तसं झालं तर ते पाण्यात सडून जातील. त्याच्यामुळे त्यांची जी जिओग्राफिकल कंडिशन आहे त्याप्रमाणे त्यांच्यात काहीतरी बदल होतील. आता आपण वाळवंटी प्रदेशातलं जर बघितलं तर त्या ठिकाणी होतं काय की पाण्याची खूप कमतरता असते, म्हणून काही कॅक्टस आहेत ते पाणी गुबगुबीत असतात. त्याच्यानंतर जी काटेरी वनस्पती थोडी उंच वाढणारी आहे त्यांची जी रूट सिस्टीम आहे ती व्हेरी स्ट्रॉंग असते, त्यांना छोटी 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 बारीक पानं असतात. सो ॲज पर देअर नीड दे चेंज देअर internal structure and anatomical structure. So each species differ in its geographical conditions. Food reference. आता फूड रेफरन्स म्हणजे काय तर कोणी अरबीवरस आहे, कोणी कार्निवरस आहे, कोणी सेकंडरी कार्निवरस म्हणजे काय आणि ओमनिवरस आहे. असं वेगवेगळ्या पद्धतीचं खाद्यपदार्थ ते खात असतील, त्यानुसार पण त्यांच्यात बदल होऊ शकतात. आता आपण इयत्ता 7वीत शिकलेलं आहे की जे हर्बीवरसचे डोळे, त्यांचे कानाची जे हलण्याचे जे मुवमेंट्स आहेत त्या अशा पद्धतीने ते मूज होतात की त्यांना त्यांचा शत्रूचा किंवा जे आपल्यावर शिकार करणार आहेत त्यांचा त्यांना वेध घ्यायचा असतो. त्यांची पाये निमुळती असतात कारण त्यांना चपळपणे पळायचं असतं. त्यांचे रंग तिथल्या परिस्थितीला अनुकूल असतात कारण ते दडून राहू शकतात. तर मग हे सगळं काय आहे त्यांचं जे फूड आहे त्याच्यानुसार ते काय म्हणतात त्याला ते एकमेकांमध्ये बदल करून घेतात. त्यांना तसं स्वतःला संरक्षण पण करायचंय आणि फूड पण मिळवायचंय. सो आणि त्याच्यानंतर फूड प्रिफरन्स म्हणजे ते जे खातील ते त्या भागात अवेलेबल असेल तशीच त्यांना ती सवय लागते. जसं आता आपल्याकडे जे पिकतं ते आपण खातो, पण आपल्याला ट्रान्सपोर्टेशनचं अवेलेबिलिटी असल्यामुळे आपण आता कुठलं काही पण हिमाचल प्रदेशातले सफरचंद किंवा काश्मीरमधले सफरचंद आपल्याला इथे मिळू शकतात, पण प्राण्यांना किंवा वनस्पतींना तसं नाही करता येत. वनस्पती ज्या मातीत वाढते तिथे तिला जे अवेलेबल मिनरल्स आहेत तेच तिला घ्यावे लागतील, किंवा प्राण्यांना तिथे जे अवेलेबल प्राणी आहेत तेच खावे लागेल, तेच वनस्पती खावी लागतील. सो ॲज पर फूड प्रिफरन्स त्यांच्यात पण बदल होतात आणि स्पेसीजमध्ये बदल होतात. हॅबिटॅट बद्दल तर आपण पाहिलंच. बर्फा प्रदेशातले वनस्पती आहेत त्यांची पानं टोकदार असतात, निमुळत असतात, जेणेकरून त्यांच्यावर बर्फ साठला नाही पाहिजे. त्यांचा रंग पांढरा, प्राण्यांचा रंग पांढरा असतो कारण ते कॅमोफ्लॉज व्हायला पाहिजे त्या बर्फाच्या पांढऱ्या रंगात, आणि त्यांच्या अंगावर दाट केस असतात. निसर्गाने त्यांना एक प्रकारचं स्वेटरच बहाल केलेलं असतं. अशा पद्धतीने आहे त्या हॅबिटॅटमध्ये गवताळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश, भरपूर पावसाचा प्रदेश, असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जीव आपापसाला बदलून घेतो. तर रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी. आता रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी म्हणजे काय तर त्यांना जगण्यासाठी ते कशा पद्धतीचं रिप्रोडक्शन करतात. मग जिथे पटकन मृत्यू आहे त्या ठिकाणी ते बहुतेक असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे कारण ते खूप रॅपिड आहे. व्हरायटी नाही आहे त्यांच्यात पण ते रॅपिड पद्धतीने होत असतं. आणि पिरियड लागणारा पिरियड आता त्यांचा लाईफ स्पॅनवर लागणारा पिरियड अवलंबून असतो. तर एव्हरीथिंग इज विथ द हेल्प ऑफ स्पेसिस. सो एव्हरी इज देअरफॉर द स्पेसिफिक कॅरेक्टर्स आर रिटेन. मग आता माणूस आहे तर माणसामधले तर माणूस एक वेगळी स्पेसिस आहे ह्युमन बिईंगची. मग यांचे आपले कॅरेक्टरिस्टिक ते पुढच्या पिढीत बऱ्यापैकी तसेच कॅरी ऑन झाले. एखादं माकड, एखादं गाढव, मांजर. आता मांजरीला दूधही खूप आवडतं, उंदीरही खूप आवडतं, ते डोळे मिथून दूध पिते. आता ही सवय ही कॅरेक्टरिस्टिक रिटेन होतं म्हणजेच पुढे पुढे ते चालू राहतं. इन दिस वे स्पेशिएशन डिपेंड्स अपॉन फॉलोइंग कॅरेक्टर्स. एक जेनेटिक व्हेरिएशन जीन्स मधल्या बदलामुळे, जिओग्राफिकल चेंजेस भौगोलिक परिस्थिती वेगळी असतं त्याप्रमाणे स्पेसीजमध्ये बदल होतो. रिप्रोडक्टिव्ह चेंज अवतीभोवतीची परिस्थिती कशी आहे, फक्त त्याला जगवायचं आहे तर मग मोठ्या प्रमाणात रिप्रोडक्शन होईल तर परिस्थितीनुसार ते होतं. आणि जिओग्राफिकल रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन फॉर लॉंग टाईम. तर एखाद्या जिओग्राफिकल
किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन त्यांचं जर खूप जास्त काळात झालं, ते एकटे पडले, तर पण मग त्यांना तिथे जगताना कोणाची सोबत नाही मिळाली, तर तिथे जगायचं तर आहे. निसर्ग सगळ्यांना मॅक्झिमम जगवण्याचा प्रयत्न करतो, न प्रकारे. मारायचं निसर्गाला कधीच नसतं. मग त्यासाठी तो आहे, समजा अगदी एकदम अलोन एरिया, त्या जिओग्राफिकल एरियातलं आयसोलेशन आहे, तर आहे त्या कंडिशनमध्येही जगवायचं, तर त्यात इव्होल्युशन होतं आणि नवीन स्पेसिस तयार होते. इन दिस वे 4 पद्धतीने वेगवेगळ्या स्पेसिस तयार होतात, असं स्पेशिएशनची थेअरी सांगते. आता आपल्याला शेवटची थेअरी पाहिजे, ती आपली ह्युमन इव्होल्युशन. आपल्याला मोठी गंमत वाटते की माणूस तयार कसा झाला. आपण मानतो माणूस माकडापासून तयार झाला, पण नुसतं तेवढ्यावर नाही, तर आपल्याला आता इथे किती काळापासून माणसात काय बदल झालाय ते थोडक्यात शिकायचंय. त्यासाठी तुम्हाला पुस्तकाची पण सोबत गरज लागणार आहे. तर जे ह्युमनचं इव्होल्युशन झालेलं आहे, तर सगळ्यांनी एक कल्पना आहे आपल्याला की आपला जो अँसेस्टर आहे तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यापासून क्रोर्स ऑफ इयर, लॅक्स ऑफ इयर्स लागत लागत आपण इथपर्यंत आलेलो आहे. पण डायनासोर सारखा महाकाय प्राणी होता तोपर्यंत अर्थवर कुठल्याही प्रकारचं ह्युमनचं एकही साईन नव्हतं. देअरफॉर ह्युमन इव्होल्युशन इज आफ्टर डायनासोर्स एक्सटिंक्शन. मग आता आपल्या ह्युमन इव्होल्युशनच्या ज्या वेगवेगळ्या स्टेज आहेत ते तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून मी त्याचे 3 गट केलेत. एक पिरियड आहे, पण तो इथे ॲगो लिहिले बघा मी, त्याचा अर्थ पूर्वी असा होतो. प्लेस म्हणजे अर्थ असेल तर संपूर्ण अर्थवर किंवा वेगवेगळ्या कॉन्टिनेंटल भागाचं पण मी इथे नाव लिहिलंय. आणि कुठल्या प्रकारचे इव्होल्युटिव्ह बदल झालेत ते थोडक्यात लिहिलंय. आपल्या पुस्तकात ते खूप डिटेल दिलंय, मी ते समजावताना सांगणार आहे. सो पिरियड फर्स्ट ऑफ ऑल असं 7 करोड वर्षापूर्वी असं लक्षात आलं की माणूस म्हणजे काहीतरी मॅमल्स साईन लक्षात आलेले. किती? 7 crores. कुठे? अर्थवर टाइप्स ऑफ मॅमल्स दिसलेले. मॅमल्स म्हणजे काय? सस्तन प्राणी. सस्तन प्राणी म्हणजे काय की जे आपल्या पिल्लांना जन्म देतात आणि जन्म झाल्यावर बाळ आईला सोडून राहू शकत नाही, ते इंडिपेंडेंट राहत नाही. आईच्या दुधावर ते मोठं होतं, म्हणजे सबळ होतं, आणि जेव्हा ते इंडिपेंडेंटली जगायला लागतं ते तोपर्यंत आई त्याला सांभाळून ठेवते. तर 7 करोड वर्षापूर्वी अर्थवर मॅमलच्या साईन दिसल्यात. आता हे सगळं कळलं कसं? आपण काही 7 करोड वर्षापूर्वीचं बघणं इतकं, तर या सगळ्यात काही दैवी शक्ती वगैरे नाहीये. तर आपल्याला माहितीये की कार्बन डेटिंग, त्याच्यानंतर युरेनियम डेटिंग, वेगवेगळ्या सायंटिफिक मेथडनी हे त्यांनी शोधलंय, तर सापडलंय. म्हणजे त्यानंतर मधला टप्पा जो आहे तो 4 करोड वर्षापूर्वीचा आपल्या. आणि आता मधलं बारीक 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 इतकं काही सगळं म्हणजे लिहिता आलेलं नाहीये. ह्या नोंद थोडक्यात आहेत. बिफोर 4 crore years आफ्रिका खंडामध्ये एप्स आपल्याला दिसलेले, आणि मग त्या एप्स नंतर त्या एप्सची पूर्ण वाढ झाली आणि त्यांना शेपूट वगैरे पण होती. त्यानंतर मग 4 crore त्याच काळामध्ये आपल्याला साऊथ आणि नॉर्थ ईस्ट आशियामध्ये गिब्बन ओरांगुटान हा पण दिसलेला आहे. तर 4 करोड वर्षापूर्वी आफ्रिका खंडात एप्स आणि साऊथ आणि नॉर्थ ईस्ट आशियात गिब्बन ओरांगुटान आपल्याला दिसलेला आहे. आणि 2.5 करोड वर्षापूर्वी आपल्याला आफ्रिका खंडात गोरिला आणि चिंपांजी पण दिसलेला आहे. आणि 2 करोड वर्षापूर्वी आपल्याला असं लक्षात आलं की माणूस आपल्या हाताने वगैरे खायला लागला. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता पुस्तकात बघा, पुस्तकात 1.12 जर्नी ऑफ ह्युमन दिलेलं आहे. त्यात चित्र दिलेत बघा, एकूण 9 माणसांची चित्र आहेत. पहिले एन्शंट ॲनिमल लाईक लेमूर, 7 करोड वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग इजिप्तोपिथेमस हा 4 करोड वर्षापूर्वीचा आहे, थोडासा तो उभा राहिलाय.
ड्रायोपिथेकस 2500 वर्षापूर्वीचा आहे. रामापिथेकस बघा, तो आम्ही जर रामापिथेकसचं चित्र पाहिलं तर त्याचे 2 पायांचा वापर फक्त करून तो चालतोय, हात त्यांनी सरळ ताट केले. त्यानंतर पुढे रामापिथेकसचा जो 1,00,000 वर्षापूर्वीचा आहे, सॉरी त्याचा 1 करोड. आणि पुढे ऑस्ट्रेलियापिथेकस, त्याचा पण 40 लाख वर्ष. आणि स्किल ह्युमन जो शस्त्रास्त्र वापरायला लागला तो पण पुढे 20 लाख. असे सगळे चित्र एक एक डेव्हलपमेंट होत क्रोमॅनॉन मॅन जो आहे 50,000 वर्षापूर्वीचा, तो तर बऱ्यापैकी आपल्या हातांचा चांगला वापर करताना आपल्याला दिसतोय. आता मधल्या टप्प्यामध्ये जो 2 crore इयर्स जो पिरियड आहे, त्यात काय काय घडलं, बारीक बारीक गोष्टी आपण इथे जरा बघणार आहोत. अराउंड 2 crore years ago, some ape species evolved differently due to change in climate, dry environment and loss of forest cover. पूर्वी दाट जंगल होतं, म्हणजे आताचं दाट, आपली जी आताची दाट जंगलाची कन्सेप्ट आहे ती खूप वेगळी होती. पूर्वीचं दाट जंगल म्हणजे निबिड, काही दिसणार नाही इतकं दाट जंगल होतं. पण हळूहळू ड्राय एन्व्हायरमेंट झालं, फॉरेस्टचं कव्हर कमी झालं आणि एप्स, जसं आता आपण सध्या बघतोय या लॉकडाऊनच्या काळात टीव्हीवर बातम्यांमध्ये हत्ती गावात येत आहेत, त्याच्यानंतर बिबट्या गावात येत आहेत. का बरं? तर त्यांना तिथे त्यांच्या जिथे हॅबिटॅट आहे तिथे खायला प्यायला मिळत नाहीये. तसंच एप्सला लॉस ऑफ फॉरेस्ट वगैरे झाल्यामुळे खाण्यापिण्याची अडचण येऊ लागली. सो एप्स डिसेंडेड फ्रॉम ट्रीज टू ग्रास. मग झाडं कमी झाली, मग ते गवताळ प्रदेशाकडे आले आणि मग ते टेरेस्ट्रियल म्हणजे मैदानी प्रदेशात राहायला लागले. मग मैदानी प्रदेशात राहताना काय झालं की त्यांचं जे त्यांना ताट चालायला लागलं. हळूहळू लंबर बोन्स इव्हॉल्व ड्यू टू स्टँड इन इरेक्ट पोस्चर इन अ ग्रासलँड. मग हळूहळू त्यांचे हात सरळ सरळ, पुढच्या 2 हातांचा जो 4 पायांपैकी जे 2 पुढचे पाय ते हातासारखे असे वर आले, ते ताट व्हायला लागले, त्यांचं पॉस्चर इरेक्ट झालं. आणि ड्यू टू दॅट इरेक्ट पॉस्चर व्हॉट हॅपन, तर असं म्हणतात की त्यांचा मणक्याकडे रक्तप्रवाह मेंदूकडे वाढायला लागला आणि हळू त्यांच्या मेंदूची डेव्हलपमेंट होत गेली. आणि त्याच्याच पुढे जात जात मग हळूहळू माणूस इन्क्रीज द यूज ऑफ हँड्स फॉर फीडिंग अँड वर्किंग. मग आता ते खाण्यासाठी कुठेतरी खोदून कंदमुळं किंवा झाडावरचं फळ काढून काय काय खात असतील तर ते खाण्यासाठी ते हाताचा वापर करू लागले. मग खोदण्यासाठी पण हाताचा वापर, झाडं तोडण्यासाठी, असं काय काय ते थोडी थोडी कामं करायला लागली. आणि फॉर दॅट दे इन्क्रीज द यूज ऑफ देअर हँड्स. So, and they become erect. First erect human like animal evolved in Africa called Ramapithecus. आपण या फिगरमध्ये पाहिलेलं आहे की हा रामापिथेकस जो आहे तो 4 नंबरला आहे आणि तो 1 करोड वर्षापूर्वी आपल्याला दिसलेला आहे. त्याचं नाव आहे रामापिथेकस. आता आपण त्याचं पुढचं बघू. आता आपण जो इव्होल्युशनचा पुढचा पार्ट आहे तो परत त्या टेबलनुसारच बघणार आहोत, पिरियड, प्लेस आणि इव्होल्युशन. तर 2 करोड वर्षात तो ताट का झाला असेल याचा अंदाज असलेला आपण थोडक्यात माहिती पाहिली. सो नियर अबाउट 2 crore years to 1 crore years इथं बघा तुम्ही, इन आफ्रिका रामापिथेकस इज इव्हॉल्व. पुढे मग आता मधला टप्पा जो आहे तो पुढे 40 लाखाचा. इन 40 lakh years साऊथ आफ्रिकामध्ये एप साईजचा ॲनिमल सापडलेला आहे. तो थोडा इंटेलिजंट होता आणि त्याची बुद्धिमत्ता वाढली. याचा अर्थ की तो वेगवेगळ्या साधनांचा स्वतःच्या गरजेसाठी वापर करायला लागला, अवतीभोवती निरीक्षण करायला लागला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याची बुद्धिमत्ता वाढत गेली. सायन्स काय सांगतंय की जितकं आपण ताठ राहू तसं तसं ब्रेनकडे जाणारा जो आपला विद्युत प्रवाह
रक्तप्रवाह आहे तो वाढत जातो आणि ब्रेनची डेव्हलपमेंट होत जाते. याची फिगर आपल्याला 11.13 इथे दिलेलं आहे बघा. हळूहळू ब्रेनची साईज तसा माणूस ताठ होत होत गेलेला आहे. इथे 5 फिगर्स आहेत. ब्रेनची साईज मोठी 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 होत गेलेली आहे आणि माणूस बुद्धिमान होत गेलेला आहे. सो आता पुढे 20 lakh years ago in China and Indonesia, upright स्किलफुल मॅन सापडला, तो होमो माणूस. त्याची बुद्धिमत्ता आणखी, कारण स्किलफुल मॅन म्हणजे काय की त्याला शस्त्रास्त्र म्हणजे असं खूप छान नाही बरं का आजच्यासारखं, पण स्वतःच्या गरजेसाठी काहीतरी आकार देऊन काहीतरी करून असं काही नवीन नवीन स्किल डेव्हलप करायची सुरुवात 20 लाख वर्षापूर्वी केली. त्यानंतर 15 लाख वर्षापूर्वी माणूस चायना आणि इंडोनेशियातच. आता हा जो आपण इथे प्लेस बघतोय हे कसं कळलं, ते कळण्यामागचं कारण हेच की तिथे तसे तसे त्यांचे अवशेष सापडलेत, फॉसिल सापडलेत. अँड विथ द हेल्प ऑफ फॉसिल्स वी फाइंड आउट दॅट सच अँड सच थिंग्स आर हॅपन. असं असं घडलं असेल असा अंदाज आहे आणि त्याला मग सायंटिफिक पद्धतीने पुरावे पण मिळालेले आहेत. सो 15 lakh years ह्युमन वॉक इरेक्टली ऑल्सो. सो आफ्टर 1 lakh, मग मधल्या काळात 1 lakh काळ आपण बघू तर 1 lakh year ago आफ्रिका आणि आशियन युरोप सगळीकडे माणसाचं ब्रेन डेव्हलपमेंट जास्त झालेली दिसली. ते कसं कळलं तर कवटी जी आहे, जेव्हा त्यांना फॉसिल सापडले सगळे, तर फॉसिलमध्ये जी कवटीची साईज आहे ती कशी कशी बदलत गेली, कारण मधला ब्रेन तर काही उरला नाही, पण कवटीच्या साईजवरून फॉसिलच्या कवटीच्या साईज मोठे मोठे होत गेली आहे. मग त्याच्यात त्यांना असं लक्षात आलंय की त्यांनी डेव्हलपमेंट बरीच केली आहे. सो 1 lakh year आफ्रिका, आशिया आणि युरोप सगळीकडे डेव्हलप ब्रेन बऱ्यापैकी सापडले. मग 50,000 years ago त्याच ठिकाणी क्रोमॅग्नन मॅन सापडले. आता जो क्रोमॅग्नन मॅन आहे तो जो आहे तो पण अतिशय बुद्धिमान माणूस आहे. होमो सेपियन आहे तो, म्हणजे त्याची बुद्धिमत्ता खूपच चांगली आहे. त्याच्या आधी निअँडरथल ह्युमन पण सापडला आहे. तो बघा इथे, त्याला आपण वाईज मॅन असं म्हणू शकतो. त्याचं चित्र आपल्या पुस्तकात 1.14 निअँडरथल मॅनचं चित्र दाखवलंय. तो पण एक वाईज मॅन आहे. मग ही डेव्हलपमेंट क्रोमॅग्नन मॅनच्या पुढे जात 10,000 years पर्यंत आपण येऊ. जिथे माणसाला फॉसिल सापडलेत त्यांना असं दिसलं की पूर्ण अर्थवर तेव्हाचा जो मॅन आहे तो शेती करत होता. सो ही स्टार्ट और शी स्टार्ट ऍग्रिकल्चर. शी स्टार्ट असं मी का म्हणलं, कारण तुम्ही 5वीच्या पुस्तकात पाहिलेलं आहे की शेतीची सुरुवात जी आहे ती स्त्रियांनी केली आहे. त्यांना ऑब्झर्वेशन करता करता कळलं की दरवर्षी त्याच बिया खाली पडतात, तिथेच ते उगवतं आणि पुढे होतं, आणि मग त्या तिथल्या बिया सांभाळून मुद्दाम पेरायला लागल्या आणि शेतीची सुरुवात झाली. तर असं आपल्या इतिहासाच्या 5वीच्या पुस्तकात आहे. सो 10,000 years ऍग्रिकल्चरची सुरुवात झाली असं म्हणतात. 5,000 years पूर्वी कम्प्लीट अर्थवर रायटिंग आर्ट्स. आता रायटिंग आर्ट्स म्हणजे त्यांच्या जे स्क्रिप्ट आहेत त्या कुठे कुठे सापडल्यात, त्यांची लँग्वेज, त्यांचे वर्ड्स, ते सगळं खूप वेगळं आहे. मध्य प्रदेशात भीमगेट बेट काय, तिथे पण असं काहीतरी गुहाचित्र अश्मयुगीन खूप जुनी आहेत ती. पण रायटिंग आर्ट सुरू झाली आहे ती 5,000 years ago. त्याचे स्क्रिप्ट्स वेगवेगळ्या भाषेत दगडावर कोरलेल्या कुठे कुठे सापडल्या आहेत. मग 400 years ago, ते 1000 नाही, 400 years ago आज मॉडर्न सायन्स जे आपण शिकतोय ते आपण पाहिलंय. तुम्ही जर आपण सायन्सचं पुस्तक सगळं शिकतो तर आपल्याला मॅक्झिमम काळ काय सापडतो की 1600 किंवा 1800, 1900. तर ह्याच काळात वेगवेगळ्या डेव्हलपमेंट आहेत. म्हणजे अगदी आत्ताचा काळ जो 400 years आपण मॉडर्न सायन्स शिकलोय. आणि 200 years ago आपण इंडस्ट्रियल सोसायटी, आज जी आपली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट
आपण बघतोय ती 200 वर्षापूर्वी झालेली आहे. सो हळूहळू हळूहळू हळू माणसाने इतकी प्रगती केली, त्याला त्याच्या पण सुरुवातीचा जो लागलेला काळ हे होता ना, कितीतरी 7 crore years ago पासून डेव्हलपमेंट आजपर्यंत आपली झालेली आहे. आता तर आपण खूपच प्रगती केली आहे, म्हणजे आपण आता म्हणजे अगदी सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींकडे पण जात आहोत. आणि आजचं तर आपलं जग इतकं काय म्हणतात त्याला व्हर्च्युअल आहे की आपल्याला अभ्यास पण असाच करावा लागतोय, हे आता आपण या काळात बघतोच आहोत. सो ह्युमन इव्होल्युशनचा एवढा मोठा टप्पा आपण पाहिला, हे खूप थोडक्यात आहे. ऍक्च्युली डिटेल खूप काय आहे. एक होमोसेपियन सेपियन नावाचं पुस्तक आहे इंग्लिश, त्याच्याबद्दल बरीच डिटेल माहिती दिलेली आहे. सो आता हा चॅप्टर आपल्याला संपलाय. जवळपास सगळे प्रश्न उत्तर पण या माहितीतून तुमच्या आरामात कव्हर होतील. तुम्ही ते लिहा आणि चांगला अभ्यास करा. सो डिअर फ्रेंड्स, अभ्यास चांगला करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.